सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिकला खड्ड्यात घालणारा सरकारचा प्रशासनाचा धिक्कार असो। अरे नाशिक जिल्हा खड्डेमुक्त, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे या बीजेपी सरकारचा, बीजेपी सरकारचा। नाशिक शहरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्ते खड्डेमय झालेत। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खड्ड्यांना हार घालून अनोखा आंदोलन करण्यात आले। प्रशासनानं तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नाशिक शहराची परिस्थिती आपण बघत आहात। 9 जुलैला जे पाऊस जोरात आला त्याच्या 2 दिवसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महापालिकेतील गटनेते, सर्व नगरसेवक आम्ही आयुक्त मॅडमांना भेटलो आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली। त्यांनी आम्हाला 8 दिवस सांगितली, आम्ही व्यवस्थित करतो, खड्डे बुजतो, वेगवेगळ्या उपाययोजना सांगितली। तर परत पाऊस आला, काहीच काम झालेलं नव्हतं। परत 24 तारखेला गेलो, त्याच्यानंतर आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली। त्याच्यानंतर आमच्या नगरसेवकांनी जे 5 बळी गेले या शहरामध्ये तिथं आंदोलन केलं आणि काल परवा कुठे भाजपचे मंत्री संत्री सर्व आले आणि परवा त्यांनी ते बुजलं आणि परत वाहून गेलं। माझा प्रशासनाला एक प्रश्न आहे, तुम्ही 28 रस्ते हातात घेतले, 28 रस्त्यांचं शहर आहे का? शिडकोमध्ये एक पण रस्ता नाही, सातपूरमध्ये एक पण रस्ता तुम्ही कामासाठी धरलेला नाही आणि इथं सुद्धा फक्त प्रमुख रस्ते। मग या प्रभागामध्ये जे इतर प्रमुख रस्ते असतील, कॉलनी असतील, याचं काय? आणि म्हणून 35,000 कोटीचा हा घोटाळा, वेळेवर कामं केली नाही, कॉन्ट्रॅक्टर स्थानिक नाही, वेळोवेळी आम्ही आंदोलनं करतो, मोर्चे करतो, निवेदनं देतो, पण हे झोपी गेलेलं सरकार आणि ह्या झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आज प्रभाग क्रमांक 1 जिथं आमचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, हे फक्त प्रभागातले नागरिक आहेत आणि असा प्रभागामध्ये कॉलन्यामध्ये जाऊन हे असं पुढच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जन आंदोलन सोडू, या प्रशासनाला जागा। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेल्या या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर संघटक विशाल कदम, उपजिल्हा प्रमुख शैलेश सूर्यवंशी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख स्वाती पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख रोहन तांबे, दिलीप राजे मोरे, संजय थोरवे, महिला आघाडी प्रभाग संघटक शारदा टिळे, ज्योती कुमावत तसंच शाखा प्रमुख रेणुका गबाले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांना हार घालून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला। शहरातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। भवानी गेल्या 1 ते 2 महिन्यापासून सातत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या ज्या नाशिक शहराची जी हालत झालेली आहे, म्हणजे जसे म्हणतात की आम्ही खड्डे बुजवले, बघायला गेलं तर इथं रोड नाहीच आहे, तर रोड बुजवण्याचं काम हे खड्ड्यांनी नाही, ऑलरेडी सगळीकडे खड्डे करून ठेवलेले आहेत। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही आहे। आणि आता जसं ह्या प्रभाग क्रमांक 1 मधून ही सुरुवात झालेली आहे, असं 31ही प्रभागांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आक्रमक भूमिकेने तिथं आंदोलन करणार आहे आणि सालाबादप्रमाणे आम्हाला दरवर्षी इथं आंदोलन करावं लागतं। पण इथं गेल्या 25 ते 30 वर्षापासून बीजेपीची सत्ता आहे, बीजेपीचे नगरसेवक सातत्याने निवडून येतात आणि कुठल्याही प्रकारचं काम इथं केलं जात नाही, फक्त आश्वासने देतात, इलेक्शन आले की पैसे वाटतात, निवडून येतात आणि त्याच कॉन्ट्रॅक्टमधून परत पैसे कमवतात। सातत्याने हेच चालू आहे। तर माझं सामान्य जनतेला सुद्धा सांगणं आहे की कुठेतरी आता आपण जागा व्हायला पाहिजे, कुठेतरी काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागं तुम्ही उभं राहायला पाहिजे, म्हणजे आपल्याला रोड रस्ते जे मूलभूत आपल्या ज्या प्रश्न आहे पाण्याचा, रस्त्यांचा, हा कुठेतरी सॉल्व्ह झाला पाहिजे। तत्काळ खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीस सुरळीत करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।